आश्रमशाळेतील खाजगीकरणाच्या विरोधात आता सकल आदिवासी समाज जो आहे तो रस्त्यावरती उतरला आहे। मी सध्या उभा आहे आनंद नगर चौक परिसरामध्ये जो टोलनाक्याच्या बाजूला आहे आणि आपण पाहू शकता या ठिकाणी सकल आदिवासी समाज या संघटनेचे सगळेच कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन करत ठिय्या आंदोलन करत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर या सगळ्याच कार्यकर्त्यांचं आंदोलनाची मुख्य भूमिका पाहिली तर नाशिक कार्यालयासमोर गेले 116 दिवसापासून त्या ठिकाणी त्यांचं उपोषण व वेगवेगळे आंदोलन सुरू आहेत। मात्र प्रशासन जो आहे तो वारंवार 116 दिवसापासून यांच्याकडनं दुर्लक्ष करत असल्याने अखेर या पूर्ण संघटनेने नाशिक ते राजभवनपर्यंत पायी पदयात्रा काढत या ठिकाणी आंदोलनाची सुरुवात केलेली। मात्र टोल नाक्याच्या पहिले या पूर्ण आंदोलन करताना पोलिसांनी या ठिकाणी थांबवले आहे की या पुढचा जो प्रवास आहे आमच्या गाडीतून करा, तुम्हाला आझाद मैदानपर्यंत नेतो। मात्र या आंदोलनकर्त्यांची एकच मागणी आहे की आम्हाला आझाद मैदान नको, आम्हाला राजभवनामध्ये ज्या ठिकाणी आम्ही आंदोलनाचा इशारा दिलाय त्या ठिकाणी नेण्यात यावा, यासाठी या ठिकाणपर्यंत आलेले आहेत। मात्र या ठिकाणी पोलिसांनी यांची कुठलेही प्रमाणे पोलीस ऐकत नसल्याने याचा विरोध करत या ठिकाणी ठिय्या आंदोलन यांनी केलेले आहेत। आपल्यासोबत काही आंदोलनकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया तुमचं या आंदोलनाचं नेमकं कारण काय, किती दिवसापासून तुमचं नाशिकमध्ये आंदोलन आहे? मुळात हे आंदोलन करण्याची वेळ येण्याचं कारण असं आहे की 21 मे 2025 रोजी आदिवासी विकास विभागाने बाह्य स्रोताद्वारे पदभरती करावी, अर्थात खासगीकरणाच्या पद्धतीने पदभरती करावी, हे पत्र काढल्यानंतर त्या ठिकाणी हजर असलेले जवळपास 2300 शिक्षक कर्मचारी हे सेवेपासून वंचित झाले। कारण ही लोक 1 ते 10 वर्षापासून इकडे सेवा देत होते। तसेच वर्ग 4 कर्मचारी यांचे मृतपद घोषित केल्याने त्यांनाही खासगीकरणात टाकलं। म्हणजे असे एकूण हे 2300 आणि ते 2400 जवळपास 4 ते 4,500 कर्मचारी बेघर झालेत, नोकरीपासून वंचित राहिलेले आहेत। आणि म्हणून आम्ही नाशिकला गेल्या 116 दिवसापासून आंदोलन या मागणीसाठी केलेलं आहे। मध्यंतरी माननीय आदिवासी विकास मंत्री महोदय यांच्याशी चर्चा झाल्या 5-7 वेळा। माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासोबत अतिथीगृह इथे 25 मिनिटं चर्चा झाली, परंतु सगळं करूनही फक्त आम्हाला आश्वासन देण्यात आलं आणि हे खासगीकरण रद्द केलं नाही, आम्हालाही कामावर घेतलं नाही। आम्हाला सांगण्यात आलं की तुमच्यात गुणवत्ता नाही, परंतु ज्या वेळेस खासगीकरणाचे आदेश देण्यात आले त्यावेळेस आदेश आम्हाला आधी देण्यात आले। मग मला हा एक प्रश्न विचारावासा वाटतो की आधी आमच्यात गुणवत्ता नव्हती म्हणून तुम्ही खासगीकरण केलं आणि खासगीकरण केल्यानंतर गुणवत्ता आमच्यात आली कशी, हा एक फार मोठा प्रश्न आहे। या ठिकाणी तुम्हाला आंदोलनाचं कारण काय? कारण तुमचा मोर्चा निघालेला राजभवनाच्या दिशेने, किती वाजता तुम्ही नाशिकमधून निघालेले आहेत आणि या ठिकाणी नेमकं रस्त्यावरती बसण्याची का वेळ आली? आम्ही 14 तारखेपासनं नाशिकवरनं निघालोय। आम्हाला आज 15वा दिवस चालू आहे। आमची मागणी ही आहे की जे या आदिवासी विभागात खासगीकरण राबवलेले आहे सरकारने ते रद्द झाले पाहिजे। आणि आम्ही गेल्या मागच्या 25 तारखेला आम्ही महापंचायत घेतली। महापंचायतमध्ये 1000 सरपंचांचे आम्ही पेसा ग्रामपंचायतचे ठराव केले आणि ते ठराव करून जे आमचे पालक आहेत या राज्याचे राज्यपाल, आम्ही त्यांच्याकडं पायी लॉंग मार्च घेऊन आम्ही ते ठराव टोपलीत घेऊन राज्यपाल भवनला चाललो। इकडे थांबायचं कारण का बसले तिकडे? आम्हाला इथं पोलीस प्रशासन म्हणतंय की तुम्ही गाडीत बसा, तुम्हाला आम्ही आझाद मैदानला सोडतो। आझाद मैदानला झाल्यावर काहीच होणार नाही। आम्ही आम्ही निवेदन दिलेलं आहे राजभवनाच्या दिशेने, आम्ही त्याच दिशेने जाणार आणि आम्ही पायीच जाणार, आम्ही कुठल्याही गाडीत बसणार नाही। तुम्ही या ठिकाणी आलेले आहेत, शेकडो शिक्षक असतील किंवा तुमच्या संघटनेचे कार्यकर्ते आहेत, नेमकं तुम्ही राजभवनामध्ये जाऊन काय नेमकं निवेदन देणार आहे, काय काय असणार? बघा, याच्या अगोदर आम्ही माननीय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब असतील, दोन्ही सीएम असतील, यांच्याशी आम्ही वारंवार चर्चा केली। 116 दिवस झाले, परंतु आम्हाला ते न्याय देऊ शकले नाही। शेवटचा पर्याय म्हणून आम्ही आमचे 25 तारखेला जी ग्रामसभेचे ठराव घेतलेले आहेत ते ठराव घेऊन 1000 ग्रामपंचायत ठराव घेऊन आम्ही ते ठराव घेऊन राजभवनच्या दिशेने जात आहे, जेणेकरून आम्हाला राज्यपाल महोदय न्याय देतील असा आमचा विश्वास आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी या टोपलीत ठराव घेऊन राजभवनच्या दिशेने निघालो आहोत।
तुम्हाला यापुढे सोडलं नाही तर तुम्ही काय कराल? म्हणजे आता ज्या पद्धतीने रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन करणार हीच तुमची भूमिका असेल की पुढचं पाऊल काय? नाही, आमची भूमिका तर हीच असणार आहे. आम्हाला इथून पायीच जायचं आहे. पोलीस प्रशासन आम्हाला इथे अडवत आहे की तुम्हाला इथून आम्ही जाऊ देणार नाही. पण आमचं निवेदन याच प्रकारचं आहे की आम्हाला पायी जायचं आहे आणि आज आम्ही नाशिक पासून निघून 15वा दिवस आहे आजचा. त्यामुळे आम्ही कसल्याही कोणत्याही प्रकारच्या गाडीमध्ये बसणार नाही. आमचा पायी मोर्चा आहे आणि पायीच जाणार आहोत आणि राज्यभवनावरच जाणार आहोत. एकंदरीत पाहिलं तर सकल आदिवासी समाजाचा जो मोर्चा निघालेला आहे त्याचा संघर्ष जो आहे तो ठाण्याच्या रेषेवरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एकीकडे पोलिसांनी या ठिकाणी हा मोर्चा अडवला आहे तर दुसरीकडे आपला मोर्चा याच ठिकाणी ठिय्या आंदोलन करत या ठिकाणी या मोर्चाकर्त्यांनी आंदोलन या ठिकाणी सुरू केलंय. यामुळे मोठ्या तणावाचं वातावरण ठाण्यामध्ये नेमकं यापुढे काय होतं हे पाहणं योग्य असणार. मात्र आम्हाला जोपर्यंत ठराव राज्यपालाला द्यायची मुभा देणार नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही अशी भूमिका देखील या आंदोलनकर्त्यांनी या ठिकाणी मांडलेली पाहायला मिळून येत आहे. सुनील जाधव, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.